मुंबईमधील कबूतरखाना काढण्यावरून जो वाद सुरू आहे तो खरं तर राज्यातला चर्चेचा विषय बनला आहे। मात्र जे पक्षीप्रेमी आहेत त्या पक्षीप्रेमींकडून कबुतरांना असेल तथा पारव्यांना जो दाणा टाकण्याचा जो घाट घातला जातो, खरं तर या पारव्यांना दाणं टाकल्यामुळंच जी पारव्यांची जी विष्ठा आहे या विष्ठेचा खरं तर मानवी जीवनावरती काय परिणाम होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुण्यातील ध्रुवांकुर हॉटेलचे मालक श्याम मानकर सध्या आपल्या सोबत आहेत। खरं तर त्यांची जी शीतल शिंदे 43 वर्षाची त्यांची मुलगी जो जानेवारी महिन्यामध्ये दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला। आता खरं तर एक हतबल असलेले व्यथित असलेले श्याम मानकर सध्या आपल्यासोबत आहेत। त्याचबरोबर ती शीतल शिंदे यांची मुलगीसुद्धा माऊली शिंदे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर मनाला व्याकुळ करून टाकणारी व्यथित करणारी ही घटना आहे। जानेवारीमध्ये खरं तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। एकंदरीत हा सर्व घटनाक्रम काय होता? साधारणतः 2017 सालापासून शीतलला खोकला येऊ लागला आणि तो खोकला वाढत वाढत 1 महिन्यापर्यंत खोकला वाढत राहिल्यामुळे तो काही थांबेनासा झाला। तोपर्यंत महिनाभर इतर लोकल डॉक्टरांकडनं होमिओपॅथिक वगैरे या डॉक्टरांकडनं औषधं घेण्यात येत होती, परंतु ती खोकला थांबत नसल्यामुळे पुण्यातील एक कॅम्पमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत बंपकिन म्हणून, त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर त्यांना हे सांगितलं की हिचं गेली जवळपास महिनाभर खोकला कमीत तर होत नाही, तो वाढतच राहतो, सातत्याने खोकला येतोय। तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही कुठे राहता? आम्ही मग तो पत्ता सांगितला, ते ठिकाण सांगितलं। मग ते विचारले की सोसायटीत राहताय तुम्ही, त्या सोसायटीमध्ये कबूतर आहेत का? तर आम्ही म्हणतो हो कबूतर आहेत। ते म्हणले कुठे कबुतरांना खायला जातं? गच्चीत वगैरे या ठिकाणी कबूतरं बसतात का, खातात का? तुमच्या खिडकीमध्ये तावदानावर बसतात का? आम्ही म्हटलं हो बसतात। त्यांनी डायरेक्ट ठामपणे सांगितलं की यांना लंग्सचा प्रॉब्लेम आहे, यांच्या पुढच्या अनेक तपासण्या कराव्या लागतील। मग आम्ही दुसरे डॉक्टर जे आहेत पुण्यातले 4-5 प्रसिद्ध हॉस्पिटलना हे दाखवण्यात आलेले आहे। त्यापैकी पुणा हॉस्पिटल आहे, लता मंगेशकर हॉस्पिटल आहे, डी.वाय. पाटील हॉस्पिटल आहे, मुंबईला लीलावती हॉस्पिटल आहे। हे 4-5 प्रमुख डॉक्टरांकडं व्हिजिट गेल्या 7 वर्षामध्ये अनेक वेळा केलेल्या आहेत, त्यांच्याकडे तपासण्या केलेल्या आहेत। पुण्यामधले लता मंगेशकर हॉस्पिटलचे बाळासाहेब पवार असतील, डी.वाय. पाटीलमधले केंद्रीय डॉक्टर असतील, पुणे हॉस्पिटलचे आंबेकर असतील, लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर प्रभू असतील, यांची सारखा डायलॉग होत असे आणि त्याप्रमाणे ते त्यांच्याही बरोबर चर्चा करत असून हिला कशा प्रकारची औषधं दिली पाहिजेत, कमी होण्यासाठी काय, तर ते सारखं गेली 2-3-4 वर्ष ते होत राहिलं। त्याच्यानंतर ते हेही पाहत असत या तपासण्यांमधून एक्सरे काढल्यानंतर किंवा हे प्रमाण वाढतंय का, कमी तर होण्याचा प्रश्न होता, पण वाढत गेल्यानंतर जीवितहानी लवकर होण्याची शक्यता असते, पण ते प्रमाण काही वाढत नव्हतं। आणि त्यांना आम्ही हे विचारत असतो की हे आपल्याला औषध देऊन तर हे काही बरं होत नाही आहे, औषधात अनेक प्रकारचे बदल केले जात असत, परंतु तिला काही दिलासा मिळत नव्हता। आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की इतकं तिने प्रलोभन केलं 2017 पासून। सुरुवातीलाच डॉक्टरांनी सांगितले की याचा लढा तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला शारीरिक तुमची क्षमता वाढवली पाहिजे, फुफ्फुसाचा व्यायाम केला पाहिजे। सर्वच लोक याच्यात बाधित होतात असं नाही, प्रत्येकाची कोणाची इम्युनिटी पॉवर जादा असते, कोणाची इम्युनिटी पॉवर कमी असते।
आणि मग त्यामुळे 2017 साली हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांगितले की तुम्हाला व्यायाम करावा लागेल. ती खूप धडाडीची होती. तिने 2017 साली आपल्या घरातच जिम बनवली आणि जिममधून ती व्यायाम करत असताना ते ट्रेनर येत होते, अतुल सिंग म्हणून ट्रेनर यायचं. ते सकाळी 6 वाजता यायचे. आणि ज्या दुसऱ्या डॉक्टर आहेत की ज्या फुफ्फुसाचा व्यायाम घेण्यासाठी येत असत, त्या डॉक्टर रुपाली यांनी सुद्धा खूप कष्ट घेतले म्हणजे व्यायाम करण्याचे. आणि त्याच पद्धतीने तिनं सुद्धा व्यायाम केला. औषधं, आहार हे सगळं तंतोतंत ती पाळत असे. परंतु हे काही कमी झालं नाही. आणि त्यांच्या गच्चीतच वरच्या भागामध्ये ही कावळ्यांची विष्ठा, पारव्यांची विष्ठा पडत असल्यामुळे त्या बुरशीमध्ये एक घटक असतो. ती बुरशी जेव्हा तिथे पारवे टाकतात, ती 2-3 दिवसानंतर वाळल्यावर कडक होती. कडक झाल्यानंतर तिचं पावडर होती आणि ती पावडर मग इकडे तिकडे व्हायला लागते. आता आपण एक लक्षात घ्या की आपण घरात आहोत, दारं खिडक्या आहेत. दारं खिडक्या याच्यासाठी आपण उघडतो की बाहेरची हवा आत यावी म्हणून. आता हे घटक घरामध्ये आल्यामुळे आणि तिची विल पॉवर कमी असेल किंवा तिची प्रतिकारशक्ती कमी असेल, त्यामुळे तिला त्याच्यात ती बाधित झाली. ह्याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की औषधाने हा बरा होणारा आजार नाही, हे आमचं तरी मत आहे. आणि तो जो घटक आहे तो ज्यावेळेस फुफ्फुसात जातो, तो फुफ्फुसात गेल्यानंतर तिथे तो जखम करतो. जखम केल्यानंतर ती काही बरी करता येत नाही किंवा काय. आणि त्याच्यामुळे ढास लागणं, दिवस रात्र झोप न येणं, शेवटच्या 2-3 वर्षामध्ये मग ती ऑक्सिजनचा बॉक्स कॅरी करून कुठे ठराविक कार्यक्रम असेल, बरं वाटावं म्हणून, लोकांच्यात मिसळावं म्हणून. कारण ऑक्सिजनची हे घेतले की लोक प्रश्न विचारणार, हे काय आहे, काय झाले तुला नक्की, आणि बोलता येत नाही त्यावेळेस. फक्त चाललेला कार्यक्रम उघड्या डोळ्यांनी बघत असतो, आनंद घ्यायचा, लोकांना त्यानिमित्ताने भेटता येतं. याच्यासाठी तिने कॅरी बॅगमध्ये ऑक्सिजनचा बॉक्स ठेवून ती कार्यक्रमात जातं. पण नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की मग घरामध्येच तिला मोठा बॉक्स 24 तास वापरावा लागला. आणि ते बॉक्स वापरत असताना मग मात्र तिची हालत थोडीशी आणखीनच नाजूक झाली. म्हणजे मग कॉटवरनं रूमच्या बाहेर सुद्धा येणं अशक्य झालं. कारण थोडीशी 4 पावलं टाकले तरी धाप लागायची, अस्वस्थ वाटायची. त्यामुळं कॉटवरच बसून राहणं, याच्या पलीकडे काही नाही. असं हे करत असताना हे तिला साधारणतः 6 महिन्यापासून जे पुण्यामधील डी.वाय. पाटील आहे त्या हॉस्पिटलमध्ये, पिंपरीचं डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि हैदराबादचं एक हॉस्पिटल आहे, त्यांनी अनेक अवयवांचे प्रत्यारोपणाचं टायअप केलेलं आहे. म्हणून तिथे आपण नंबर लावला, तिचा नंबर लागला होता. परंतु नंबर हे सुद्धा कारण आम्हाला त्यावेळेस बरोबर वाटत नव्हतं, पण आपण लावून ठेवा. कारण डॉक्टरांचं तर म्हणणं असं होतं की हिला 2 वर्षापर्यंत सुद्धा हिचं फुफ्फुस चांगलं टिकेल असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे आम्हाला एक थोडासा दिलासा वाटत होता. परंतु ही थोडी हिची परिस्थिती ढासळते आहे म्हणल्यानंतर आम्ही नंबर लावला होता. आता तिथे आरोग्याच्या दृष्टीने सरकारने केलेले जे नियमावली आहे, राज्यामध्ये मिळाला असेल आणि त्याची प्रायोरिटी फर्स्ट कुठे आहे, पहिला पेशंट कोण आहे,
त्याला ती प्रायोरिटी मिळते. वशिल्याने किंवा माझा नंबर अगोदर घ्या, मला गरज आहे, तसं नाही. पण जेव्हा नंबर लावल्यानंतर तिला प्रायोरिटी मिळाली, तिचा नंबर आला, कारण ते प्रत्यारोपण करणं गरजेचं डॉक्टरांना वाटू लागल्यामुळे तिला एकदा ती जाण्याच्या अगोदर म्हणजे 4-5 महिने अगोदर एकदा फुफ्फुस उपलब्ध झालं होतं. परंतु त्यावेळेस ते फुफ्फुस तिला मॅच झालं नाही, ते मोठं होतं. त्यानंतर आणखीन 2-3 महिन्याने दुसरं फुफ्फुस उपलब्ध झालं होतं, परंतु ते देखील डॅमेज निघालं. त्यामुळे डॉक्टर म्हणले की हे मी काही बसू शकणार नाही, हे डॅमेज आहे. त्यानंतर 1-1.5 महिना गेला आणि 19 जानेवारीला तिला सकाळी पाठीचा त्रास होत होता. लंग्सचा त्रास अजिबात होत नव्हता, असं काही नाही. म्हणजे ऑक्सिजन तर लावलेलंच होतं, ते ऑक्सिजन काढलेलं नव्हतं का. मग तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वास्तविक पाहता त्या दिवशी ते थोडंसं तिला बाहेर गेलं, दमट हवामानामध्ये गेलं की बरं वाटायचं. मग मुंबई असेल, गोवा असेल, अशा ठिकाणी 2-3 दिवस राहिले की बरं वाटायचं. म्हणून जावई बापू म्हणले की आपण गोव्याला जाऊ. पण ती म्हणली थांबा, मला पाठण का दुखते, कंबर का दुखते, ते डॉक्टरांना दाखवण्यासाठी डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये गेली. केंद्रीय डॉक्टरांनी तपासल्यानंतर ते म्हणले की नाही, आज तुम्हाला आम्ही आता ॲडमिट करून घेणार आहोत. काही नाही, काळजी करण्यासारखं काही नाही, पण ॲडमिट करूयात. उगाच लांब गेलात तर धावपळ होईल. आम्हालाही काही मनात शंका नाही. जाताना ती सगळ्यांना आनंदाने मी लवकर परत येईन, तिची सासूबाई, तिची नणंद, सगळ्यांना तिने सांगून गेले की मी लवकर परत येईन म्हणून. परंतु जेव्हा संध्याकाळी 19 तारखेला तिचं शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्याचा झाला, तेव्हा ती मात्र ग्लानीत जाऊ लागली, बेशुद्ध अवस्थेत जायला लागली. मग मात्र डॉक्टरांनी हा निर्णय घेतला की तिचं आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यासाठी इथे होल पाडून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढूया. मानव जेव्हा म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आत घेतो तेव्हा फुफ्फुस मोठं होतं, जेव्हा बाहेर सोडतो तेव्हा छोटं होतं. ही जी क्रिया आहे ती कमी होत असल्यामुळे, करू शकत नसल्यामुळे हे त्रास वाढत असतात. आणि त्यावेळेस तिची एकदम कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे की दुसऱ्या दिवशी तिचं संध्याकाळी 10 वाजता निधन झालं. ती आम्हाला त्या दिवशी सोडून गेली. परंतु आम्हाला हे अपेक्षित नव्हतं, हे इतक्या लवकर घडेल, आणि तिलासुद्धा वाटलं नव्हतं. तर तुम्ही जे आता व्यथा सांगितली की वेदनेचा जो संघर्ष आहे तो अगदी व्यथित करणार आहे, मनाला वेदना देणार आहे. मात्र ज्यावेळेस तुम्हाला समजलं की कबुतराच्या ज्या विष्ठेपासून हे सर्व दुष्परिणाम झालात, याच्यावरती काय डॉक्टरांकडून असं सांगितण्यात आलेलं होतं का की ठोस काहीतरी उपाय आहे, किंवा त्याच्यावरती आता तुम्ही सांगताय की वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, पण खरं तर जर अशा गोष्टीवरती खरं काही एक शाश्वत असा उपचार आहे का? नाही, ह्याच्यावर कुठल्याच प्रकारचा उपाय नाही. शेवटचा उपाय उरतो तो फुफ्फुसाचं प्रत्यारोपण. याच्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. सारखं आणि जी औषधं आहेत ती मुळात स्टेरॉइड, ती औषध घ्यायची. ते स्टेरॉइड औषधामुळं डोळ्याची हानी व्हायची, त्याचबरोबर तुमच्या हाडांची जी लवचिकता असेल किंवा हाडं ढिसूळ होणं, हे प्रकार सुरू होतात. आणि म्हणून एकदा ते डॅमेज झालं ना तर पुन्हा पूर्ववत होण्याची अजिबात शक्यता नाही. खरं तर आईचं आणि मुलीचं एक हळवं नातं असतं, एक वेगळा ममत्व भाव असतो. आईच्या आजारपणातला जो संघर्ष आहे तो जवळून तू अनुभवलेला आहे. काय त्यावेळची परिस्थिती होती आणि तू कसं सर्व या गोष्टी बघितल्या? ते काय बोलावं हेच
काय बोलावं हेच कळत नाही आहे. तरी मी जेवढं जवळून नसेल बघितलं तेवढं माझ्या मोठ्या बहिणीने पाहिलं आहे, कारण की तेव्हा माझी 12वी चालू होती म्हणून मला कॉलेजला जायला लागायचं. तर मग माझी मोठी बहिणी 2 डिग्र्या घेऊन आईची खूप काळजी घेतली. दिवस रात्र ती जागी राहायची आईसाठी. तिला काय हवं आहे, काय पाणी हवं आहे किंवा काय हवं आहे ती ते सगळं बघायची. एक कॉन्स्टंटली खोकला जेव्हा म्हणजे आपल्या ह्या आजारामध्ये एक असतं की आपल्याला कॉन्स्टंटली खूप खोकला येतो आणि तो थांबत नाही. तर आपण एक दिवस आपली झोप नाही झाली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी केवढी चिडचिड होते. पण ज्यांना हा आजार असतो त्यांना महिने झोपच नसते, कारण की तुम्ही असे स्लीपिंग पोझिशनमध्ये झोपले तर तुम्हाला कंटिन्युअस खोकला येतो. मग तुम्हाला आपल्या बसकी पोझिशनमध्ये बसून पाठ वॉलला टेकूनच झोपायला लागतं. आणि ते शक्य नाही आहे की तासनतास तसं झोपणं. खूपच अवघड आणि खूपच वाईट परिस्थिती आहे ही जो हा आजार आहे तो. आणि मला हे असं म्हणायचं आहे की आता जे कॉन्ट्रोवर्सी चालू आहे वगैरे ते सगळे तुम्हाला पण माहिती आहे. मी एवढंच म्हणेल की ना मी किंवा माझ्या आजोबा किंवा आम्ही कुणीही कुठल्याही धर्माच्या अगेन्स्ट नाही आहे. पण मला एकच प्रश्न आहे ज्याचं मला उत्तर कुणी दिलं तर खूप बरं होईल की मानवी जीवनापेक्षाही धर्म हा अधिक महत्त्वाचा आहे का. दुसरी गोष्ट अशी की हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण राजकारण आणि धर्म ह्या विषयात आणतोय, कारण की हे कम्प्लिटली डिफरंट आहे. हे काही कनेक्टेड नाही आहे. इथे प्रश्न आपल्या हेल्थचा येतो, ना राजकारणाचा येतो ना धर्माचा येतो. एक म्हण आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता आपण प्रिव्हेन्शन हा शब्द लक्षात घेऊ. प्रिव्हेंट आपण हे करू शकतो, पण हा असा आजार आहे की ह्याला काही क्युअर नाही आहे. आणि आजोबा बोलले तसंच ह्याला एकच क्युअर आत्ता तरी आहे की लंग ट्रान्सप्लांट. आणि हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती आणि सगळ्यांना माहिती की लंग ट्रान्सप्लांटच नाही बट कुठलाही जो ट्रान्सप्लांट आहे तो केवढा क्रिटिकल असतो. म्हणजे आपल्या बॉडीमधून एक ऑर्गन बाहेर काढून त्याचं रिप्लेसमेंट आपल्या बॉडीमध्ये फिट करणं, त्यापुढेही 100 आपल्याला प्रश्न असतात की आपली बॉडी त्याला रिजेक्ट करेल का किंवा त्याला एक्सेप्ट करेल का. आणि मला असंच वाटतं की हे जे आमच्यासोबत घडलं आहे ते हे कुणावरही घडू नये, कारण की हे खूप वाईट परिस्थिती आहे की आपल्या जवळच्या माणसाला गमावणं. आणि हे कुणावरही ही वेळ येऊ नये आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं. थँक्यू. खरं तर तू सांगते ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र पुण्यामधल्या कुठल्या परिसरामध्ये तुम्ही राहत होतात आणि साधारण त्या ठिकाणी जे कबूतर आहे ते त्यांची कशी म्हणजे ती कशा पद्धतीने थांबायचे त्या गोष्टी. आम्ही ताडीवाला रोड आहे तिकडे सौरभ रेसिडेन्सी इकडे राहत होतो. तर आमच्यावरचे जो फ्लॅट होता तिकडे ते जे लोक होते ते कबुतरांना खायला टाकायचे. त्यामुळे आमच्या घराच्या लगेच वरच ते सगळे कबूतर बसायचे. तर त्यांची जी घाण आहे ते सगळं आमच्या खिडक्यांवर पडायचं, म्हणून त्यामुळे ते सगळं झालं. श्याम सर, मी परत तुमच्याकडे येतो. आता आपण बघतोय की मुंबईमधला जो कबूतर खाना काढण्यावरून अगदी प्रचंड मोठं म्हणजे त्याच्यावरून वादंग निर्माण झालं आहे. म्हणजे जैन धर्म असतील तर ते म्हणतात की असं नको व्हायला होतं की त्याचं समर्थन करत आहेत. तर काहींचं तिथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की ते काढलं ते योग्य झालं. या सर्व गोष्टीकडे बघतोय आपण की जे पक्षीप्रेमी आहेत ते पारव्यांना दाणं टाकण्याचा जो घाट घालतायत, अशा सर्व खरं तर आपले सध्या प्रेक्षक सुद्धा टीव्ही बघतायत. यांना तुमच्या माध्यमातून काय सांगा. खरं तर तुम्ही हे सर्व अनुभवलंय, ही व्यथा तुम्ही सांगताय, अत्यंत दुर्दैवी आहे अशांसाठी. माझी तर आम जनतेला आव्हान आहे, आपण त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायचं ठरवलं तर एक लक्षात घ्या, दाणे आपण केव्हापासून टाकायला लागलो. सृष्टी निर्माण झाली, त्या सृष्टीमध्ये शेवटी मानव निर्मिती पण झाली, पक्ष्यांची झाली, प्राण्यांची झाली, जनावरांची निर्मिती झाली. त्यांना कोणी खायला देत नव्हतं, ते स्वतःच भक्ष्य शोधत होते. मग अशा पद्धतीत त्यांनी हजारो वर्ष जगले असतील. आज उलट आपण त्यांना खाद्य देऊन आळशी केलेलं आहे. आणि आळशी तर करत नाही. तुम्ही एक कल्पना करा, आज आपल्याकडे कशी परिस्थिती निर्माण झालेली की कबूतर आणि पारवा हा जो फरक आहे याच्यातलं कोणी लक्षात घेत नाही.
पारवा ही त्या कबुतरातली एक विशिष्ट जात आहे आणि कबूतर आहे ते पाळणारे जे ढाबळ पाळतात, ढाबळीमध्ये कबूतर ठेवतात. त्या ढाबळीमध्ये असणाऱ्या कबुतराची किंमत 500 रुपयापासून पार अगदी 2-3 लाख रुपयापर्यंत आहे. परंतु तिथे त्या ढाबळीवर जो कोणी त्याचा मालक असेल किंवा पक्षीप्रेमी असेल, ज्याला कबूतर उडवण्याचा नाद आहे, तो त्या ठिकाणची व्यवस्था कशा प्रकारे पाहतो ही खरोखर बघण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे एखादा कुटुंबामधील त्याचे पालक त्याच्या बालकाला पाल्याला कसं सांभाळतात, त्याप्रमाणे हे ढाबळीवाले लोक आपल्या कबुतरांना सांभाळत असतात. त्यातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. सगळ्या पक्ष्यांचं ते निरीक्षण करत असतात आणि निरीक्षण करताना त्यांच्या लक्षात आले की अरे आज याचे डोळे लाल दिसत आहेत, ते त्याला डोळ्यामध्ये ड्रॉप टाकतायत. किंवा एखादं कबूतर हे थोडंसं त्याला आपण जसं म्हणतो की आपल्याला ताप आल्यानंतर मलून होऊन जातं, तसं कबूतर मलून होऊन खाली बसून राहिले म्हणजे याला काहीतरी झालं आहे बरं का. तो त्याच्यावर उपचार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पक्ष्यांच्या पंखामध्ये, म्हणजे जसं आपण म्हणतो ना केस गळती होती, तशी त्या पंखाची गळती होत असती. ताबडतोब तो ढाबळवाला हे लक्षात घेतो की याचे पंख गळतायत, तर त्याच्यावर तो काय करतो, त्याच्यावर फवारणी करून त्याला स्वच्छ प्रकारे धुवून काढतो, आंघोळ घालतो, स्वच्छ करतो. आता एक मला सांगा की या पारव्यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांना खायला घालतोय आणि एखाद्या पारव्याला कुठला तरी आजार झाला असेल, तिथं हजारो पारवे आल्यानंतर तो आजार किती फैलावत असेल आणि तो आजार जर एखाद्या वेळेस मानवाला घातक ठरणारा जर निघाला तर काय घडेल. आणि आपण त्यांना दाणे देण्यापेक्षा आपण जिथे दाणे टाकतोय, तुम्हाला टाकायचे, तुमची श्रद्धा असेल तर कुठेतरी जंगलाच्या बाजूला नेऊन टाका. एक लक्षात घ्या की आपल्याला काही कार्य करायचं असेल तर कार्य करत असताना माझ्यापासून दुसऱ्याला त्रास होईल याला कार्य म्हणत नाहीत. भले ते माझ्या धर्मात काही सांगू देत. आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की परंपरेनुसार मला बदलल्याशिवाय या जगात माझ्या समाजाला, मानवाला राहता येणार नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून तर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण भविष्य काळामध्ये तुमची माझी काळजी घेऊयात आणि उघड्यावर आपल्या सोसायटीमध्ये, मैदानामध्ये या पारवे असतील, या पारव्यांना आपण तिथे दाणे टाकू नका. कारण आज याच्यातून मी मानकर कुटुंब असेल, शिंदे कुटुंब असेल, याच्यातून सफर होत आहे. हा काळाने आमच्यावर आघात केलेला आहे. सर्वच जणांवर अनेक प्रसंग येत असतात. सगळ्यांच्यावर हे प्रसंग येऊन गेलेले असतील, परंतु हा माझ्या दृष्टिकोनातनं मानवानेच ओढून घेतलेला हा दुःखद प्रसंग आहे आणि मानवानेच निर्माण केलेला हा आपल्यावर ओढून येणारा रोग निर्माण केला असेल तर मानवाच्या हातात आहे. ज्या गोष्टी मानवाच्या हातात आहेत त्या आपण दूर कशा करता येईल याचा प्रयत्न करावा. खरं तर तुमची हस्ती खेळती मुलगी होती आणि या पारव्याच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्यामुळं त्यांचा या सर्व गोष्टीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तुम्ही सांगताय की त्यांची प्रतिकारशक्ती ही चांगली होती, मात्र त्यांच्यावरून जो पारव्याच्या विष्ठेमुळे जो दुष्परिणाम झाला याच्यामध्ये त्यांना तुम्हाला गमवावं लागते. ह्याचं दुःख खरं तर तुम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही. त्या वेदना आहेत ते सांगण्याच्या पलीकडच्या आहेत. मात्र अशा ज्या केसेस घडत आहेत लोकांना याचा अनुभव लवकर येत नाही, म्हणजे त्यांना ते समजत नाही. मात्र आता ज्यावेळेस तुम्हाला हे डॉक्टरांनी सांगितलं की हे सर्व गोष्टी झाल्या, त्यावेळेस तुम्हाला ते सर्व गोष्टी क्लिक झाल्या. नंतर त्या पुढं तुम्ही काय म्हणजे भूमिका घेतली किंवा काय सर्व माहोल तुमच्या समोर होता? नाही, ह्याच्यात आता सगळ्यात लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा कोणाच्याही घरामध्ये ज्यावेळेस आपली जवळची व्यक्ती आजारी पडते, त्याला मोठा आजार होतो, छोटा आजार होतो, छोट्या आजारातून तो बाहेर पडतो. मोठ्या आजारात नाही अनेक बाहेर पडतात, परंतु कोणाच्या नशिबी चांगलं येतं, कोणाच्या नशिबी वाईट येतं. माझ्या नशिबी वाईट आलं ते मला स्वीकारलंच पाहिजे. परंतु जेव्हा हे लढा देण्याशिवाय याला पर्याय नाही राहिलेला, तेव्हा मात्र मनाने धसका घेतलेला असतो.
म्हणजे माझ्यासारख्या आता या वयामध्ये म्हणजे मला तिच्या खांद्यावर जायच्या ऐवजी तिला माझ्या खांद्यावर घेऊन जावं लागलं, यापेक्षा वाईट काय? आणि 6-7 वर्ष हा प्रसंग, हे म्हणजे 6-7 वर्षामध्ये मला आठवत नाही की मी 5 तास झोपलोय. म्हणजे मला आता डोळे बंद, मला थकलंय शरीर माझं, की व्यायाम केलाय किंवा कामानिमित्त थकलंय, पण माझे डोळे मिटत नाही आता. का तर ते सवय मोडली. कारण सारखं झोपेमध्ये रात्री 2ला जाग आली की पहिला प्रश्न डोळ्यासमोर असा की ती झोपली नसेल, ती अजून खोकत असेल, तिला झोप आली की नाही, हे सगळे प्रश्न मनात उपस्थित राहिल्यानंतर कुठल्या बापाला असं वाटेल किंवा मी झोपू का? झोप येणार नाही. आणि झोप येत नव्हती. म्हणजे या सगळ्या त्रासातून मी असेल, माझ्या नाती असतील, माझे जावई असतील, तिची सासू असेल, नणंद असेल, या सगळ्यांनी भोगलं याच्यातनं. आणि हा आजार इतका भयानक आहे की शेवटी तिला खूप खूप गोष्टी कराव्याशा वाटत होत्या. म्हणजे इतक्या कराव्याशा वाटत होत्या की तिने लग्नात, जेव्हा ती लग्न झाल्यानंतर सासरी गेली, तर सणानिमित्त घर कसं सजवावं तिच्याकडनं शिकावं. हे तुम्हाला मी आता फोटो देणारच आहे. त्या फोटोमध्ये आईच्या की छानपैकी तिने नाकामध्ये नथ घातलेली आहे, पैठणी घातलेली आहे. हे सजणं तिला खूप आवडत असे आणि घरही सजवत असे. आणि सणानिमित्त घरामध्ये अनेक उपक्रम ती राबवत असे, पूजा अर्चा सगळ्या गोष्टी करत असे. आणि हे जसं तिला आजार झाल्यानंतर कमी होत गेलं आणि आमच्याही मनातून त्या गोष्टी कमी होत गेल्या. कारण मुलगी एकीकडे आजारी आहे, तिच्यासमोर मी चांगले कपडे घालून किंवा मी आता सिनेमाला जातो, मी नाटकाला जातो, तर तिच्या मनावर त्याचे परिणाम होते. म्हणून आम्ही ते सगळं वर्ज्य केलं. आणि ते करत असताना हेही तितकंच लक्षात ठेवलं की तिला कुठल्या गोष्टीने आनंद वाटतो, आनंद होईल, या गोष्टी आम्ही करत राहिलो. पण तिने हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्यासाठी तुम्ही दुःखी होऊ नका असं कधीच चेहऱ्यावर दाखवलं नाही. तर तो एक 7 वर्षाचा संघर्ष होता म्हणजे त्यांचा वेदनेचा. बऱ्याच वेळेस म्हणजे तुम्ही सांगतायत किंवा आता माऊलींनी पण सांगितलं की ह्या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये जी म्हणजे आजाराविरुद्ध जो लढा देत होती किंवा या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी म्हणजे असे चेहऱ्यावरती कधी दाखवून दिलं नाही की मी आजारी, मला वेदना होत आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही जवळून बघितल्यात? हो, जवळून बघितल्या. म्हणजे माझ्या आजारामुळे तुम्ही तुमचे दैनंदिन कार्यक्रम बाजूला ठेवू नका. मग सण असेल, कोणी कोणाकडे लग्नाला जाणार असेल, तुम्ही माझ्यासाठी थांबू नका. माझ्या घरात तुम्ही जा, तुम्ही तुमचा आनंद घ्या. माझ्यासाठी तुम्ही आनंदापासून दूर राहू नका. असं मुलींनासुद्धा, तिच्या मुलींनासुद्धा ह्या कार्यक्रमाला तुझा वाढदिवस झाला पाहिजे, ते संपूर्ण करत असते. ती वाढदिवसाला सुद्धा ती ऑक्सिजनचा बॉक्स घेऊन वाढदिवसाला ती येत असे. म्हणजे पण शेवटी या मुलींनी दोघींनी हे बघितलं. ज्या मुलींना लहानाचं मोठं करत असताना आई डबा करून देते, सकाळी उठते, शाळेत जाताना तिला डबा करून देते, शाळेत पोहोचवते, त्याच आईला ज्यावेळेस स्वतःला चहासुद्धा बनवता येत नाही, हे जेव्हा त्यांनी डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्याही मुलांना खूप दुःख होतं. म्हणजे ह्या अनेक गोष्टी प्रत्येकाने त्याच्यापासून जवळनं पाहिलेल्या आहेत. म्हणजे आपण असे या म्हणूयात ना की शेवटी ह्यांनी 7 वर्ष जीवनामधला आनंदच संपवलेला आहे. भविष्य काळामध्ये तो आनंद मिळवतानाच ह्या दुःखद घटना आहेत त्या बोचणार आहेत. त्या बोचणाऱ्या सगळ्या घटना बरोबर घेऊन पुढे भविष्य काळ जगावे. आता माझं काय राहिले, मी तर 72 वर्षाचा आहे, परंतु या तरुण पिढीला या वेदना सहन करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर आपण बघू शकतोय की मानकर आणि शिंदे परिवारावरती जो
दुःखाचा प्रसंग ओढवला आहे. कबुतरांना दाणे टाकण्याचा जो घाट लोक घालतात यांच्यासाठी हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे वेदना काय असतात, दुःख काय असतं तर खरं तर त्यांनी अनुभवलं आहे. 43 वर्षाची शीतल शिंदे जे आता श्याम मानकर सांगतात की स्वतःची पोटची मुलगी त्यांनी गमवली आणि खरं तर एक ममत्वेचा भाव असणारी आई सुद्धा माऊली शिंदे यांनी गमवली. या खरं तर यांच्या वेदना ऐकल्याच्या नंतर ह्या शब्दांच्या पलीकडे आहेत आणि आज त्यांची मुलगी गमवल्याच्या नंतर याच्यामधून काहीतरी लोकांनी जागृती व्हावी, याच्यामधून काहीतरी शिकावं. ही जी पोटतिडकीने जे सांगत आहेत खरं तर त्या शब्दांच्या पलीकडे आहेत. यातून एकच शिकायला मिळेल की खरं तर कुठलाही वाद न घालता पारव्यांना जवळ करण्यापेक्षा खरं तर आपण म्हणतोय की अहिंसा परमो धर्म, मात्र मुक्त त्यांनी पारव्यांनी संचार करावा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पारव्यांना दानं टाकू शकतात. मात्र कुठंतरी शहरामध्ये पारव्यांना एकत्रित येणं, त्यांना दानं टाकणं हे मानवी जीवनासाठी अत्यंत धोकादायक आहे. याच्याकडून काहीतरी शिकावं. खरं तर आपण आता बघू शकतोय की मानकर परिवार आणि शिंदे परिवाराचा जो दुःखाचा डोंगर पसरलेला आहे त्याच्यावरून काहीतरी नक्की शिकावं हे महत्त्वपूर्ण आहे. कॅमेरामॅन शहाजी पवार सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.